नमस्कार मित्रांनो. ठीक आहे. आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर चालू आहे त्याच्यामधला आपण लोड सेल हा पॉईंट बघू. लोड सेल मीन्स लोड मेजर करण्यासाठीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण लोड सेल म्हणतो. ठीक आहे. तर लोड सेलची डेफिनेशन दिलेली बघा इथं आपल्या बुकमध्ये. लोड सेल इज अ फोर्स ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर माहिती आहे तुम्हाला? Transducer is a device which convert one form of energy to the another form of energy. एका फॉर्म मधल्या एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये करतं. ठीक आहे. दॅट इज ट्रान्सड्यूसर. आता हे कुठलं ट्रान्सड्यूसर आहे? तर हे लोड फोर्स ट्रान्सड्यूसर आहे. ठीक आहे. हे काय करेल? फोर्स एनर्जी जी असेल ती दुसऱ्या एनर्जी मध्ये कन्वर्ट करेल. जसे की इथं काय सांगतंय ते विच युटिलाइज डिफ्लेक्शन, म्हणजे ते काय करेल? डिफ्लेक्ट करेल एखाद्या इलेमेंटला, एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या पार्टला. तिथं काय म्हणते ते पुढं? इलास्टिक मेंबर डिफ्लेक्ट होतो. आपल्याला माहिती आहे, एखाद्या आपण फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर तो कसा डिफ्लेक्ट होतो, मोठा होतो त्या टाईप. किंवा मग रबर आहे, फोर्स लावल्याने ओढल्याने ते रबर ताणल्या जातं त्या टाईप डिफ्लेक्ट होतं तो फोर्समुळे. ठीक आहे. ॲज अ प्रायमरी सेन्सिंग डिव्हाइस, म्हणजे प्रायमरी कोण सेन्स करेल? डिफ्लेक्टिंग इलेमेंट, जसं की इलास्टिक मेंबर. ठीक आहे. अँड देन स्ट्रेन गेज म्हणजे तो जो इलेक्ट्रिकल वरती वर्क करणार गेज. ठीक आहे. म्हणजे स्ट्रेन गेज काय काम करतं? किंवा आपण वायर जे असतं त्याच्यामध्ये वायर असतं खूप सारे. त्याच्यामध्ये काय होतं? त्या वायरची फोर्समुळे काय होतं? वायरची डायमीटर लेंथ चेंज होते. तुम्हाला माहिती स्ट्रेन मध्ये शिकले तुम्ही. ठीक आहे. स्ट्रेन काय असतं? चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. तर चेंज इन डायमेन्शन म्हणजे एखाद्या फोर्स अप्लाय केल्यामुळे एखाद्या वायरचं, एखाद्या ऑब्जेक्टचं, एखाद्या जॉबचं, एखाद्या पार्टचं डायमेन्शन चेंज होतं. तर आपण याला जर लोड अप्लाय केला तर ही वायरची लांबी सपोज 20 mm आहे किंवा मग 20 सेंटीमीटर आहे. तर तिला आपण लोड अप्लाय केल्यानंतर ती काय होईल? 25 सेंटीमीटर होईल. ठीक आहे. तर पहिले किती होतं? 20, नंतर किती झालं? 25. चेंज किती झालं? चेंज इन डायमेन्शन आपण ओरिजिनल डायमेन्शन, तर 5. ठीक आहे. चेंज झालं ना त्याच्यामध्ये 5चा. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे. तर काय होतं? डायमीटर चेंज झाल्यामुळे किंवा मग लोड अप्लाय केल्यामुळे काय होतं? त्याचं इलॉंगेशन झाल्यामुळे काय होतं? याची लांबी वाढते, याचा डायमीटर कमी होऊन जातो. या ज्या फिजिकल जे काय त्याच्यामध्ये चेंज होतो त्याच्यामुळे काय होत राहतं? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी चेंज होत राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स वाढतो. लांबी जर वाढली वायरची तर फोर्स पण वाढतो. फोर्स म्हणजेच रेजिस्टन्स वाढतो, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि जर डायमीटर जर का वाढला म्हणजे जाड झालं ही वायर तर रेजिस्टन्स कमी होतो. ठीक आहे. आणि लांबी वाढली त्या चार्जला जास्त दूर जावं लागतं. इथून इथपर्यंत जायचं होतं त्यांना डायमीटर म्हणजे त्यांच्या जाण्यासाठी पाथ मोठा होता. डायमीटर छोट्या झाल्याने ते पाथ छोटा झाला. त्यांना पळण्यासाठी जागा छोटी झाली. इलेक्ट्रॉनला रेजिस्टन्स वाढून जातो. ठीक आहे. तर ते सेकंडरी ट्रान्सड्यूसर, मग त्याच्यामध्ये आपण स्ट्रेन गेज वगैरे वापरू. ठीक आहे. लोड सेल कळलं का? लोड सेल काय आहे? तर फोर्स ट्रान्सड्यूसर आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी सेन्सिंग इलेमेंट कोण वापरणार आहे? आपण इलास्टिक मेंबर. आणि सेकंडरी सेन्सिंग इलेमेंट स्ट्रेन गेज कळलं तुम्हाला? तर पुढे सांगेल मी तुम्हाला तसं. ठीक आहे. आता टाईप बघा याच्यामध्ये. हायड्रॉलिक लोड सेल, नेक्स्ट आहे न्यूमॅटिक लोड सेल, आणि नेक्स्ट आहे स्ट्रेन गेज लोड सेल. मेकॅनिकल लोड सेलचे टाईप आहे बरं काही. ठीक आहे. मेकॅनिकल लोड सेलचे म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी पार्ट एकमेकांना जॉईंट असतील. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे मेकॅनिकलमध्ये काय असतं. तर बघा
हा जो हायड्रोलिक लोड सेल आहे हा याच्यामध्ये आपण फ्लेड वर्किंग फ्लुइड म्हणून वापरणार आपण. त्याच्यामध्ये या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे असेल ते वर्किंग ते फ्लुइडवरती करेल आहे, लिक्विड किंवा मग गॅस फॉर्म म्हणजेच फ्लुइड. हायड्रोलिक ठीक आहे. न्यूमॅटिक एअरवरती काम करेल ठीक आहे. त्याच्यामध्ये वर्किंग एअरवर चालेल. आणि थर्ड आहे स्ट्रेन गेज लोड सेल ठीक आहे. तर जेव्हा फोर्समुळे स्ट्रेन येतं वायरमध्ये किंवा मग कोणत्याही इलेमेंटमध्ये त्याच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी चेंज होतं. तर ते बघू आपण, मी तुम्हाला सांगतो नंतरला. आता ॲप्लिकेशन काय आहे लोड सेलची बघा. डायनॅमोमीटर म्हणजेच पॉवर मेजर करण्यासाठी वगैरे यूज होतं ते ठीक आहे. वेइंग मशीन म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं, जॉबचं, पार्टचं किंवा मग इथं काय म्हटलेलं आहे व्हेकलचे वेइंग मशीन म्हणजे वेट मेजर करायचं काम करेल ते. अजून लोड मेजरमेंट इन मटेरियल हँडलिंग डिव्हायसेस कंपनीमध्ये जे काही छोटे छोटे मशीन असतात, ट्रॅक्टरसारखे छोटे छोटे ट्रॉली वगैरे घेऊन इकडून तिकडं मशीन इकडून तिकडं काय तर ते पार्ट वगैरे जे काय जड वस्तू असतील त्या कंपनीमधल्या त्या उचलून ठेवायचं काम करता. क्रेन असता, ॲटोमॅटिक गाईडेड व्हेकल असता. ते वेट करून आपण ठेवणार ना इथून तिथं किती मटेरियल ठेवलं म्हणून. तर ते तिथं पण आपण काय करतो, हे लोड सेल वापरतो. बॅग फिलिंग आपण शुगर फॅक्टरीमध्ये जेव्हा बॅगमध्ये शुगर भरल्या जाते 50 किलो तेव्हा ती मोजूनच भरत असतील ना. तिथं पण काय केलं जातं मग हे लोड सेल मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट तिथं वापरता ठीक आहे. सस्पेन्शन ब्रीजमध्ये पण बघू आपण नेक्स्ट पुढे काय तर टाईप्स ऑफ लोड सेल. तर याच्यामध्ये बघा टाईप्स ऑफ लोड सेलमध्ये हायड्रोलिक लोड सेल. हायड्रोलिक आता आपण बघूच पुढं. न्यूमॅटिक लोड सेल न्यूमॅटिक एअरवर काम करेल. स्ट्रेन गेज तुम्हाला सांगितलं मी. स्ट्रेन गेज काय करेल तर इलेक्ट्रिकलवर काम करतो. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. पिझो इलेक्ट्रिक मी तुम्हाला सांगितलं बघा मागे. पिझो इलेक्ट्रिक मटेरियल काय असतं, जेव्हा एखादं मटेरियल आहे ते क्वार्ट्स वगैरे असतं ते नॅचरल मटेरियल, जेव्हा आपण त्याला फोर्स देतो किंवा व्हायब्रेशन त्यांना इनपुट भेटतं, व्हायब्रेशन किंवा फोर्स किंवा त्याच्या पोझिशनमध्ये किंवा त्यांचं जे काय ती पोझिशन इथली ती चेंज होते व्हायब्रेशनमुळे, फोर्समुळे वगैरे. त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो ठीक आहे. इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो तिथं आणि तो आपण डिटेक्ट करतो. आता त्याचं अमाऊंट म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज किती डेव्हलप होतो त्याच्यावर किती फोर्स अप्लाय होतोय किंवा मग त्याची पोझिशन कशी चेंज होते किंवा मग त्याच्यामध्ये काय व्हायब्रेशन होत आहे त्याच्यानुसार ठीक आहे. किंवा मग व्हाईस वर्सा पण असतं ते, म्हणजे उलटं पण. जर त्याला आपण इलेक्ट्रिक चार्ज दिला ते व्हायब्रेट होता, व्हायब्रेशन दिलं तर इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो ठीक आहे. पिझो इलेक्ट्रिक मटेरियल ते वापरणार आहे आपण त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स लोड सेल. दोन प्लेटमधला कॅपॅसिटन्स मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा. दोन प्लेटमधला कॅपॅसिटन्स कधी चेंज होतो, या प्लेटचा एरिया जर चेंज केला आपण तर ठीक आहे. आणि त्यांच्यामधली मीडियम जर चेंज केली तर एक म्हणजे एरिया वाढला तर कॅपॅसिटन्स वाढतो म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्याच्यामधली मीडियम तो एप्सिलॉन झिरो, त्या मीडियमचा कॉन्स्टंट, एअरचा कॉन्स्टंट एप्सिलॉन एअर ठीक आहे. नेक्स्ट त्या दोन्ही मधलं डिस्टन्स जर का वाढलं किंवा कमी झालं तर, आता हे डिस्टन्सला कसं असतं माहिती का, जवळ आल्या म्हणजे कमी डिस्टन्स होतं त्यांच्यामध्ये, म्हणजे काय होतं कॅपॅसिटन्स हा वाढतो. जवळ आल्या म्हणजे काय होतं ते कॅपॅसिटन्स वाढतो.
म्हणजे डिस्टन्स कमी होतं तर कॅपॅसिटन्स वाढतो. दोघांमधलं डिस्टन्स डी जर कमी झालं, जवळ आल्या म्हणजे डिस्टन्स कमी होईल, कॅपॅसिटन्स वाढतो. आणि डिस्टन्स जर का वाढलं, कॅपॅसिटन्स कमी होतो. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, उलटं. कमी झालं डिस्टन्स तर वाढेल, डिस्टन्स वाढलं तर कॅपॅसिटन्स कमी होईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे. ही प्रॉपर्टी आपण तिथं वापरणार आहे कॅपॅसिटन्स लोड सेलमध्ये. दोन प्लेटमधलं कॅपॅसिटन्स कसा चेंज होणार? प्लेटचा एरिया तर कॉन्स्टंट असेल, जी प्लेट वापरली आपण तीच प्लेट तिथं इन्स्ट्रुमेंटमध्ये राहणार आहे. मग चेंज कसं होईल? तर प्लेटमधला डिस्टन्स कमी जास्त झालं तर. आता प्लेटमधला डिस्टन्स कमी जास्त का बरं होईल? फोर्स अप्लाय केल्यामुळे ते तिकडं डिस्प्लेस होतील किंवा वापस इकडे येतील. ठीक आहे, त्यांच्यामध्ये स्प्रिंग वगैरे पण वापरू शकतो आपण त्यांना वापस अगोदरच्या पोझिशनला वापस पाठवण्यासाठी. आता इन्स्ट्रुमेंटमध्ये बघू आपण काय ते इन्स्ट्रुमेंटमध्ये तर. ठीक आहे. लोड सेल, आता त्याच्यामध्ये बघा पहिला इन्स्ट्रुमेंट आहे हायड्रॉलिक लोड सेल. याच्यामध्ये काय आहे बघा, काय काय इथं इन्स्ट्रुमेंटमध्ये लोडिंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, जास्त लोड मेजर करण्यासाठी वापरत असेल हा. कारण हायड्रॉलिक हे कधी पण जास्त लोडिंगसाठी वापरतो आपण. लोड सेल, लोड प्लॅटफॉर्म म्हणजे तिथं काय करू आपण, जो लोड मेजर करायचा आहे आपण तो इथं आपण प्लेस करू. म्हणजे ट्रकची मेजर करायचं आहे सपोज, तर ट्रक इथं येईल याच्यावरती आणि हे अंडरग्राऊंड असेल, इथं रोड असेल छोटासा बनवलेला, ट्रक येईल त्याच्यावरती. ते काय करेल मग, त्या लोडमुळे काय होईल, इथं प्रेशर येईल या लिक्विडमध्ये, वरतून सिलेंडर वरतून लोड अप्लाय करेल, सिलेंडर वरतून प्रेस करेल या डायफ्रॅमला. डायफ्रॅम काय करेल, खाली प्रेशर अप्लाय करेल. ते प्रेशर क्रिएट होईल या फ्लुइडमध्ये. आणि इथं बॉर्डन ट्यूब वापरलेली आपण. बॉर्डन ट्यूब प्रेशर गेजमध्ये, ती बॉर्डन ट्यूब जी असते ती कॉपरची ट्यूब असते अशी छोटीशी. ती काय होती, ती सरळ अशी बेंड शेपमध्ये असते ना ती. तर फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये असते ती इन्स्ट्रुमेंटमध्ये, मी तुम्हाला दाखवेल कॉलेजला आल्यानंतर तुम्ही. ठीक आहे, अशी या शेपमध्ये असते ती मध्ये. आणि त्याला मग इकडे पॉइंटर वगैरे गिअर वगैरे जोडलेले असतात. इथं गिअर वगैरे असतो या दोन्ही, नंतर पॉइंटर असतो पुढं. आता जेव्हा याच्यामध्ये प्रेशर वाढलं ते फ्लुइडचं, तर ती काय होतं, ही जी कॉपरची ट्यूब आहे ना ती बेंड आहे, तर ती सरळ होण्याचा प्रयत्न करते. ती अशी सरळ बनते, ती अशी सरळ सरळ अशी थोडी थोडी सरळ बनण्याचा प्रयत्न करते ती. काय होतं त्याच्यामुळे, हे जे हे पॉइंटर असं इकडं तिकडं ओढल्या जाईल, मागच्या साईडने तिकडं ओढल्या जाईल, गिअर फिरतील थोडे थोडे, तर हा पॉइंटर इकडं इकडं डिस्प्लेस होईल. म्हणजे प्रेशर वाढेल, प्रेशर दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी कमी होते जास्त होते म्हणून. ठीक आहे. तर इथं प्रेशर का बरं डेव्हलप होईल, त्या लोडमुळे. ठीक आहे. इथं काय काय इन्स्ट्रुमेंटमध्ये, सिलेंडर, पिस्टन नंतर इथं सिलेंडर टाईप ऑइल टँक. त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये डायफ्रॅम इज प्लेस बिटवीन द सिलेंडर अँड piston. Then by a narrow tube, pressure gauge is placed or connect to the oil tank. ठीक है, fluid which is show pressure which is deflect due to the pressure increase in the fluid. ठीक आहे. काय होईल मग इथं आपल्याला, जे काय ते पॉइंटर ते आपण कॅलिब्रेटेड केलेलं राहील, म्हणजे किती फोर्सला ते किती किती लोडला ते किती तिथं प्रेशर दाखवत आहे, ती प्रेशरची जागी आपण तिथं लोड लिहून टाकू डायरेक्ट. कमी असेल इकडं, कमी झालं, कमी लोड अप्लाय करून बघायचं. ती कॅलिब्रेटेड केलेलं असते कंपनीने इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, अगोदरच त्याच्यावरती जी स्केल मार्क केलेली असते ती कंपनीने मार्क करून दिली असते कॅलिब्रेटेड करून. इनपुट फोर्स इज अप्लाय टू द पिस्टन वाया लोडिंग. इनपुट फोर्स कुठून येणार आहे, लोडिंग जे आपण तिथं मेजर करणार तिथून येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय, पिस्टन मूव्स डाऊनवर्ड, ते पिस्टन डाऊन साईडला येईल ते आपल्याला कळतच आहे. डिफ्लेक्ट डायफ्रॅमला ते डिफ्लेक्ट करेल. डायफ्रॅम काय असतं, इलास्टिक मेंबर. ठीक आहे.
फर्स्ट सेन्सिंग एलिमेंट. देन डिफ्लेक्टिंग द डायफ्रॅम इन्क्रीज द प्रेशर इन द फ्लुइड. त्याच्यामध्ये प्रेशर वाढेल तुम्हाला सांगितलं मी त्या चेंबरमध्ये. अँड धिस इन्क्रीज इन प्रेशर फ्लुइड फंक्शन इनपुट फोर्स टू द विच इज मेजर. जे जे काही प्रेशर तिथं इन्क्रीज झालेलं आहे ते काही इन्स्ट्रुमेंट प्रेशर दाखवते आपल्याला, तेच आपण तिथं वापरणार आहे ते फोर्स मेजर करण्यासाठी, ते लोड मेजर करण्यासाठी. इज इंडिकेटेड बाय सुटेबल प्रेशर गेज कॅलिब्रेटेड इन टर्म ऑफ कॅलिब्रेटेड. ठीक आहे, सांगितलं मी तुम्हाला अगोदर. इन द टर्म ऑफ फोर्स युनिट. फोर्सच्या युनिटमध्ये ते प्रेशर, ते ॲक्च्युली ते प्रेशरमुळे डिप्लेक्ट होईल, पण आपण ते फोर्समध्ये त्याला आपण कॅलिब्रेट केलेलं असेल, किती फोर्सला तो पॉइंटर कुठे आहे. ठीक आहे, आपण अगोदर त्या कंपनीने बनवताना ते इन्स्ट्रुमेंट तसं अगोदर ते कॅलिब्रेट केलं असतं. सुटेबल प्रेशर गेज कॅलिब्रेटेड इन टर्म ऑफ फोर्स. ठीक आहे. देन आउटपुट ऑफ प्रेशर गेज बिकम द मेजर इनपुट फोर्स. जो काही वरतून फोर्स आपण अप्लाय केलेला आहे तेच आपल्याला प्रेशर, तिथं प्रेशरच्या फॉर्ममध्ये आपल्याला ते दिसेल. आउटपुट इज लिनियर फॉर्ममध्ये येईल ते. म्हणजे काय आहे, जसं वरतून लोड कमी जास्त झाला तसं ते आपल्याला कमी जास्त होईल तिकडं. लिनियरिटी प्रॉपर्टी बघितली आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये. रिलेटिव्हली अनअफेक्टेड बाय द क्वांटिटी ऑफ फ्लुइड. क्वांटिटी तुम्ही किती घ्या, कमी राहू द्या, जास्त असू द्या, काय ते प्रत्येक इलिमेंटवर न्यूटनचा लॉ आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक इलिमेंटवर जे काही एका इलिमेंटवर फोर्स अप्लाय होतो ते सगळ्या इलिमेंटवर फोर्स अप्लाय होतो सारखंच. ठीक आहे, कमी घेतलं जास्त घेतलं त्याचा काही फरक नाही पडत. फक्त लिक्विड घ्यावं लागेल आपल्याला फक्त. बाय द लिक्विड टेम्परेचरचा पण काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे न्यूमॅटिक लोड सेल, हे आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये. चालेल, थँक्यू. आणि तुमची जी अटेंडन्स आहे ती तुम्ही कमेंटमध्ये प्रेझेंट, किंवा मग तिथं तुमची कमेंट मला दिसली पाहिजे, मी तिथं चेक करेल तुमची अटेंडन्स. ठीक आहे, तिथून मी अटेंडन्स लावेल तुमची. थँक्यू.